हाय, मी शीतल. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मस्त अशी देवपूजा झाली आपली. देवपूजा झाल्यास खरंच घरामध्ये खूप जास्त प्रसन्न वाटतं. तुम्ही पाहिलंच असेल आपले खूप दिवस झालं व्लॉग येत नाही आहेत. त्याच्यासाठी खूप मोठं रिझन होतं. ते काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळात पुढे समजेलच. सध्या ना वेद बघा खाण्यासाठी खूप किरकिर करतोय. कारण मी तुम्हाला म्हणलंच की काहीतरी कारण आहे. तर सध्या वेद खूप जास्त आजारी आहे. त्याच्यामुळे त्याचं पॅम्परिंग करून घेणं चालू आहे. दोघं पण काय दुखायले तुझं? सर्दी झाली आणि दादाला सर्दी झाली आणि ताप कोणाला येईल? तुला आणि दादूला. मग तू औषध पिलं? मग तू स्कूलला गेलती का? नाही गेली. मग आता कधी जायचं स्कूलला? एक दिवसानी. हां. आणि तुझे बाबा कुठे गेलेत? ओके. चमचम देऊ? मग तू खाती? मी देऊ? तू काय बेबी आहेस? तू कोणाचा बेबी आहेस? माझा बेबी आहेस. आणि आणि हा दादू कोणाचा बेबी आहे? दादू कोणाचा? कोणाचा आहे दादू बेबी? आईचा. आणि तू कोणाची? बाबाची. आणि आत्ता कोणाची तू? आणि बाबा आलास? अरे नाही, तू आई बाबाची आहेस. दादू इथला बघा थोडा जास्त ताप आला म्हणून मी त्यांच्या बाबाला घरी बोलून घेतलं होतं. तोपर्यंत ते दोघं मस्त खेळत होते. कारण त्याचं मन कुठेच लागत नव्हतं. म्हणून मी बाबांना त्याच्या बोलून घेतलं आणि मग तिघे बघा मस्त असे ब्लॉक्स खेळत बसले. कारण त्याला तापीचं औषध मी दिलं होतं. पण त्याला प्रचंड ताप होता. त्याच्यामुळे त्याला बिलकुल बरं वाटत नव्हतं. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया. कारण मी ऑलरेडी आधी त्याला घेऊन गेली होती. पण तरी त्याचं काही कमी होत नव्हतं. म्हणून मग डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि तोपर्यंत म्हणले त्याच्यासोबत थोडंसं आपण खेळत बसूया म्हणजे त्याचंही मन लागेल. म्हणून तिघे असे छान खेळत बसले होते. तोपर्यंत म्हणलं मी मस्त अशी त्यांना खाण्याची तयारी करून घेते. कारण एकदा डॉक्टरकडे गेलं ना आपल्या हातात काही टाईम नसतो. तिकडे किती वेळ लागेल काय लागेल. त्याच्यासाठी म्हणलं आधी मुलांना खाऊ घेऊन सोबत घेऊन जावा. म्हणजे कसं आपण रिलॅक्स राहू शकतो मुलांना खायचं सोबत असल्याच्यानंतर. नाहीतर मुलं बाहेर गेल्याच्यानंतर आई बाहेरचं खायचं आहे तर मग सध्या आजारी आहेत तर बाहेरचं देणं अनहेल्दी आहे खूप. त्याच्यामुळे मी खाण्याची पूर्ण तयारी करून घेतली. तोपर्यंत हे तिघे मस्त असे ब्लॉग्स खेळत होते आणि वेदचं चालू होतं बाबा 1 2 3 आपण बनवूया म्हणून. तो छान असं त्यांच्यासोबत छान बनवत होता ब्लॉग्सने. मुलं असे छान क्रिएटिव्हिटी करायले ना की छान वाटतं. पण त्याला ताप आहे तरी पण तो खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघून कोणालाच फील होणार नाही की त्याला खूप प्रचंड ताप होता म्हणून. कारण त्याला जे सध्या पण बघा तुम्ही तो पूर्ण तापेत फणफणलेला आहे तरी तो छान खेळतोय. कारण घरात माणसं असतील ना तर लेकरांना पण थोडंसं प्रसन्न वाटतं आणि त्याच्यात तो जास्त ॲक्टिव्ह आहे. त्याला मस्त असं खेळायला कुणीतरी सोबत असलं ना की बरं वाटतं. म्हणूनच मी त्यांना ऑफिसमधून बोलवून घेतलं. कारण तो खूप जास्त असा शांत बसत होता. काही ॲक्टिव्हिटी करत नव्हता. म्हणून म्हणलं नको सुट्टी टाकलेली बरी. कारण त्याला खूप जास्त ताप आहे. तर आपण परत एकदा त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. आणि कसं अर्ली मॉर्निंग डॉक्टर सकाळी लवकर काही येत नाहीत. त्याच्यामुळे त्याची काही अपॉइंटमेंट आम्हाला सकाळची भेटली नाही. थोडीशी आफ्टरनूनची होती. तर म्हणलं ठीक आहे चालेल. तोपर्यंत आपण त्याला औषधही दिलेले. त्यात थोडंसं बरं वाटलं तर ठीक आहे. नाहीतर आपल्याला असंही डॉक्टरांकडे जायचंच आहे. तर मग तोपर्यंत म्हणलं याला थोडंसं आपण ॲक्टिव्ह ठेवूया. तो खेळत असेल ना तर त्याला आठवणार नाही आपण आजारी आहोत. आपण जर त्याला बोललं ना की तू काय दुखतंय तर मग त्याचं चालू राहतं आई माझं दुखतंय. मग काय आमच्याकडे नाकात टाकण्यासाठीचे औषध जे असतं ना त्याच्यासाठी खेळ चालू आहे त्याचा. कारण ओवी बोलती बघा मी कशी टाकते. कारण तिला टाकायला आवडत नाही पण तिला तसं नाकात घालून टाकण्यासाठी ना मज्जा वाटते. म्हणून ती दाखवते बघा मलाही येतं टाकायला म्हणून. ठीक आहे तुला खेळायचं आहे ना तर तू खेळ. आणि मग आम्ही हे सगळं दोघांची मस्ती चालू आहे आवरून डॉक्टरकडे जाण्यासाठी निघालो. कशानं?
चल इथे 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 पावडर आहे का? मग घेऊ दे ना, घे. वेट कर चल. ते थांब, दादूला करू दे, दादूला. आम्ही तिघे पण डॉक्टरांचा वेट करत होतो. डॉक्टर आले आणि त्याला चेक केलं. त्याच्यानंतर त्यांचं असं होतं की त्याला इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून. कारण ते कान नाक घसा कारण पूर्ण चेक करत होते, कारण त्याला खोकला पण प्रचंड होता आणि घसाही त्याचा दुखत होता. तर त्यांचं म्हणणं आलं की तुम्हाला त्याचा एक एक्सरे काढावा लागेल. म्हणून आम्ही एक्सरे काढण्यासाठी गेलो. जवळच होतं एक्सरे काढण्याचं. एक्सरे काढला. त्यानंतर त्याचं समजलं की त्याला खूप जास्त कफ आहे, म्हणून ते बोलले स्टीम द्यावं लागेल तुम्हाला. मग त्याची ती मस्ती बघून डॉक्टर बोलले की तुम्ही एक दिवस वेट करा, औषध देतो त्याच्यात ट्राय करा, बघू आपण त्याचा ताप कमी होतो का म्हणून आम्ही ते सगळं आवरून घरी आलो. घरी येताना मग पाऊस चालू होता, तर ओवीची मस्ती चालू होती की मला छत्री घेऊन फिरायचं जायचं आहे आई. मग त्याच्यात दादा कुठे गेला तिला सापडतच नव्हता. त्यात तिला दादा सापडला. मग काय घरी आलो आम्ही. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ना घरी आलं की लगेच थोड्या वेळात डॉक्टराकडे रिटर्न जावं लागलं, कारण वेदचा ताप बिलकुल कमी होत नव्हता. मग डॉक्टर बोलले की त्याला ॲडमिट करावं लागेल. मग त्यांनी ॲडमिट करून घेण्यासाठी ना त्याला आधी ॲडमिट करून घेतलं आणि स्टीम दिला. तर बघा माझ्या छोट्याशा बाळाला ना असं ते हाताला लावलं आहे ना, ते बघूनच खूप जास्त वाईट वाटत होतं की देव करू अशी कोणावरच वेळ येऊ नये. आणि ते म्हणजे ना विचार करण्याच्या पलीकडे की एवढं छोट्याशा बाळाला ती अशी सुई लावलेली बघून ते आम्ही दोघेही खूप जास्त हतबल झालो होतो. आणि त्यात मग तो एवढा मोठ्या लेकरासारखा म्हणजे मोठ्या माणसापेक्षा जास्त मॅच्युअर असल्यासारखा वागत होता. तो एकदम सगळ्या टेस्ट त्याला सुई लावताना किंवा त्याच्या कुठल्या टेस्ट करायच्या त्यावेळेस तो ना खूप जास्त कोऑपरेट करत होता. आम्हाला बिलकुल रडत नव्हता आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून ना असं निरागस वाटत होता. पण तो म्हणजे आम्हाला ना शब्दात नाही सांगू शकत की हा खरंच वेद एवढं शांत आहे का म्हणून. कारण आम्ही दुपारी येऊन गेलो होतो ना, त्याची ती मस्ती बघून सगळं बघून डॉक्टर असं बोलत होते की आपण ह्याला ॲडमिट नको करायला, आपण त्याला असंच ओरली डोस देऊया, त्याने कमी झालं तर ठीक आहे. पण आम्ही घरी गेलो आणि त्याला ताप खूप जास्त आला, त्याला बिलकुल काही समजत नव्हतं. म्हणून आम्ही लगेच डिसाईड केलं की आपण डॉक्टरांकडे जाऊया म्हणून आम्ही त्याला लगेच दुपारी घेऊन आलो डॉक्टरांकडे. पण तो एवढा कोऑपरेट करतो आहे ना, सगळं स्टीम घेणे म्हणा किंवा स्लाईन लावणे म्हणा. पण तो खूप जास्त बोर झाला होता, कारण ऑलरेडी त्याला 2 दिवस होऊन गेले होते हॉस्पिटलमध्ये येऊन, कारण मला सगळं व्लॉग काही शूट करणं झालं नव्हता. त्याच्यामुळे मी 3-4 दिवसाचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे. पण त्याला असं बाहेर बघितलं की कारण त्यानं बाहेरचं खूप दिवस झालं 2-3 दिवस झालं तर असं कोंडून राहिल्यामुळे ना त्याला खूप कसं तरी फील होतं. तर म्हणलं ठीक आहे चला आपण ना काय करू, त्याला खाली घेऊन जाऊया. म्हणून आम्ही खाली जाण्यासाठी डिसाईड केलं की आपण ठीक आहे थोडंसं खाली घेऊन जाऊ शकतो. त्याचे आजोबा पण आलेले होते. तर मग तो खुश झाला होता की आपल्याला आता खाली घेऊन जाणार आहेत म्हणून. म्हटलं चला आपण चहा पण पिऊया आणि त्यालाही छान वाटेल. म्हणून तर चालू होतं बाबा चला ना इथून दाखवा मला बाहेरचं. म्हणून मग त्याचे आजोबा बोलले की नाही चला मी तुला घेऊन जातो बाहेर. म्हणून मस्त असं पाठीवरती कडेवरती बसला पाठीला आणि काय सध्या त्याची मज्जा चालू आहे. त्याच्यासाठी मज्जा आहे बरं का, पण आम्हाला बघायला बिलकुल मज्जा नाही आहे. कारण त्याला ते सुईमध्ये बघणं ना आईवडिलांसाठी खरंच खूप जास्त
वाईट दिवस असतो तो. असा दिवस कोणावरच येऊ नये आणि इथून पुढे ना खूप जास्त काळजी घेईल मी तरी त्याची स्पेशली. कारण मला माहीत नाही त्याला कशामुळे झालं आहे. अचानकच झालेलं त्याला. अचानक ताप आला, अचानक सर्दी झाली. आम्हाला बिलकुल समजलं नाही की त्याला एक्झॅक्ट काय झालं आहे म्हणून. कारण खूप फास्टमध्ये झालं त्याला. असं नाही आहे की त्याला 8-10 दिवस खूप जास्त खोकला येत होता. असं काहीच नाही. अचानक वन डे झाल्यासारखी गोष्ट झाली आहे त्याला. आणि आम्ही डॉक्टरांचा डोस घेत होतो त्याच्यामुळे असं वाटलं की त्याला व्हायरल असेल, डोस घेऊया, होईल त्याचं व्यवस्थित. कारण आजपर्यंत तो एवढा 3 वर्षाचा झाला आहे, पण अशी वेळ कधीच आली नव्हती ना. त्याच्यामुळे असा विश्वासच बसत नाही की वेदला ॲडमिट केलं आहे म्हणून. पण ठीक आहे, आता तो एकदम देवाच्या कृपेने खूप छान बरा झाला आहे आणि घरचे पण सगळे आलेत ना, त्याच्यामुळे तो पण जास्त खुश आहे. आणि तोपर्यंत ओवी बघा, ओवीला आम्ही घरी ठेवलेली, तिचे आजी आजोबा आले तर त्याच्यामुळे आम्ही त्याही गोष्टीतून थोडेसे रिलॅक्स आहेत. पण तो एवढा हात हलवतो आहे ना की त्याची ऑलरेडी एकदा सुईनं एका हाताची आऊट गेली आहे, तर दुसऱ्या हाताला त्याच्या स्लाईन लावण्यासाठी सुई लावली आहे. पण ते दुखताना हात हलवतो म्हणून मग त्याला काय, आजोबा एक साईड मोबाईल धरून बसलेत, आई एक साईड हलवती आहे आणि बाबा एक साईड पाय चोपतायत. त्याच्यामुळे त्याची मज्जा चालू आहे. आज ना त्याच्या सुईचा लास्ट डे होता. सगळ्यात जास्त खुश तो होता आमच्यापेक्षा जास्त. कारण त्याला असं वाटत होतं की आपल्याला आता घरी जायचं आहे म्हणून. आणि तो छान असा झोपी पण गेला. कारण आम्हाला आता लवकर घरी पण जायचं आहे. तर त्याचं स्लाईन चालू होतं. म्हणलं स्लाईन संपलं ना की आपण त्याला घरी घेऊन जाऊया. म्हणून आम्ही सगळेच खुश होतो. कारण वेदला असं बघणं ना आमच्यासाठी खरंच खूप खूप कठीण होतं. पण तोही काळ छान गेला. त्यानेही एन्जॉय केला आणि ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आमचा जो कठीण काळ होता ना तो आता संपतोय. म्हणूनच मी माझा हा व्लॉग इथेच थांबवते. आणि असेच माझ्या बाळाला मस्त असं प्रेम देत राहा आणि सर्वजण काळजी घ्या. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. बाय. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब